नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडणार असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं। बंडाचा झेंडा अखेरीस नारायण राणेंनी खाली उतरवला आहे। काय आश्वासन दिलं काँग्रेसनं, मुख्यमंत्र्यांनी? स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नारायण राणेंच्या बंडासंदर्भात आणि येत्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात। सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। नारायण राणेंनी सातत्यानं तुमच्या नेतृत्वावर टीका केली। अखेरीस काल कोल्हापूरमध्ये तुमची खूप तारीफ करताना ते पाहायला मिळाले। आज अखेरीस त्यांनी सगळी नाराजी जी आहे ती झटकून टाकली। काय दिलं राणेंना? मला वाटतं की लोकसभेचा निकाल जो लागला तो इतका अनपेक्षित होता आणि विशेषतः सिंधुदुर्गामधला निकाल हा स्वतः राणेसाहेबांच्या करता आणि आमच्या सर्वांच्या करता धक्कादायक होता। आणि त्या धक्क्यातून सावरणं काही फार सोपं नसतं, कुणालाच नसतं। आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी उद्वेगानं त्याच क्षणाला, निवडणुकाचा निकाल जाहीर होत होता त्याच क्षणाला त्यांनी राजीनामा पत्र माझ्याकडे धाडलं। ते परत आले। काही दिवसानंतर आम्ही भेटलो आणि त्यांना मी सांगितलं मी काही पत्र स्वीकारणार नाही, कारण आपण त्या निकालाच्या पार्श्वभूमीमध्ये उद्विग्नपणे आपण लिहिलेलं आहे। आणि त्यानंतर बरेच दिवस आम्ही पुढं एकत्र काम करत राहिलो। नाराज होते, विश्लेषण करत होते, कशामुळे झालं, काय झालं, कोणी मदत केली, कोणी केली नाही। आणि त्याचबरोबर जेव्हा ते काँग्रेसमध्ये आले त्यावेळच्या घटना त्यांनी पुन्हा आठवल्या, त्याबद्दल चर्चा केली। नंतर काही दिवसानंतर मला वाटतं काही लोकांनी त्यांना काही आश्वासन दिली असतील किंवा आणखी काय झालं मला माहिती नाही, पण तरी पुन्हा मग मला येऊन भेटले आणि त्यांनी आपला राजीनामा त्याची पुनरावृत्ती केली। आणखीन एक पत्र राजीनाम्याचं दिलं। आमची खूप प्रदीर्घ बैठक झाली। मी होतो, प्रांताध्यक्ष होते आणि आम्ही त्यांनी ज्या काही वेदना तिथं आम्हाला सांगितल्या, पुढं काय केलं पाहिजे त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे सांगितलं। आणि अर्थातच जुना इतिहास देखील त्यांनी मांडला आणि त्यातून त्यांना पुढं जाण्याकरता काही पक्षाकडून काही त्यांच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या। त्या बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलं की आपल्या सर्व भावना मी काँग्रेस नेतृत्वापर्यंत सांगेन आणि त्यानंतर पुढं कशा प्रकारे ह्या गोष्टीला पुढं न्यायचं ते ठरवतील आणि त्याप्रमाणे दिल्लीत त्यांच्या काही भेटी झाल्या। मला वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये काही त्यांनीही कदाचित गांभीर्यानं विचार केला असेल भवितव्याबद्दल आणि त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। राणेसाहेब एक अनुभवी नेते महाराष्ट्रातले आहेत। ते मुख्यमंत्री होते। त्यांनी जवळजवळ शून्यातनं शिवसेनेसारखा पक्ष उभा करायला मदत केली। ग्रासरूट्सचे कार्यकर्ते नेते आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितच त्यांच्या अनुभवाचा हा राज्य करताना, सरकार चालवताना, पक्ष चालवताना निश्चितच उपयोग झालेला आहे। लोकसभेची निवडणूक एका वेगळ्या वातावरणात झाली। आम्ही सगळेच आत्मचिंतन करतोय, पण मला वाटतं त्यांनीही एक सारासार विचार केला आणि आजचा जो त्यांनी निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो। त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये राहून काँग्रेस पक्षाला मजबूत करायचं, मिळेल ती जबाबदारी घ्यायची आणि बाकी काही संभ्रम, टीका टिप्पणी न करता पक्षाला विजय मिळवून देण्याकरता जे काही करावं लागेल ते करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सर्व काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीनं मी स्वतः त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। जे काही झालं गेलं असेल ते त्या भावनेमध्ये त्यांनी म्हटलं असेल ते मी विसरून गेलेलो आहे। मला वाटतं काँग्रेस कार्यकर्तेही ते विसरून जातील आणि मी पुन्हा कामाला लागू। पण 4 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये हा जर प्रसंग आपण बघितला तर
कसोटी होती तुमच्यासाठी? कारण सातत्यानं तुमच्या नेतृत्वावर टीका अगदी आल्या दिवसापासून, मग काँग्रेस अंतर्गत असेल, आघाडीतून असेल, तुमचं नेतृत्व हे सातत्यानं प्रश्नांकित करण्यात आलं. असं आहे की माझी जी लिडरशिप स्टाईल आहे किंवा काम करण्याची पद्धत आहे ती काय मी कुणाच्या सोयीकरता बदलू शकत नाही. निश्चितच मी जास्त काळ दिल्लीच्या राजकारणामध्ये, केंद्र सरकारच्या राजकारणामध्ये घालवलेलं आहे. सुरुवातीला लोकसभेचा सदस्य म्हणून, नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून, आणि तिथं अर्थातच आणि विशेषतः पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करत असताना धोरणात्मक निर्णय, देशाला दिली जाणारी दिशा, देशाची अर्थव्यवस्था, देशाची परराष्ट्र नीती, सामाजिक धोरण आणि काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, काँग्रेस पक्षाची विचारसरणी ती अंमलात कशी आणायची आणि त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती कशी वेगाने ठेवायची हा विचार तिथं असत. राज्यामध्ये आलं की प्रश्न वेगळे असतात. आपण लोकांच्या जवळ असतो, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवावे लागतात आणि धोरणात्मक बाबी या केंद्राच्या मानानं कमी असतात. तरी पण मी राज्यात आल्यानंतर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मी राज्यात आलो. त्याची पुनरावृत्ती करायची काही गरज नाही, पण एक असं वाटत होतं की सगळंच काही कोसळतेलं आहे. राज्यकर्त्यांच्या मध्ये एक विश्वास निर्माण करणं गरजेचं होतं, प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं होतं आणि त्याचबरोबर तो जो एक अध्याय होता तो बाजूला सारून महाराष्ट्रानं जे आत्तापर्यंत मिळवलं होतं, जे देशामध्ये जे एक विशिष्ट स्थान महाराष्ट्राचं आहे ते स्थान अधिक बळकट करण्याकरता आणि त्यातून मग महाराष्ट्राच्या जनतेसमोरचे जे असंख्य प्रश्न आहेत ते सोडवून युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दुष्काळी भागाचे असतील, विदर्भाच्या मागासलेपणाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न हातात घेऊन पुढे जाणं ह्यावर मी जोर दिला. बऱ्याच जणांनी धीमी गतीने काम होते म्हणून सांगितलं. मी सांगितलं की जोपर्यंत फायलीचं निपटारा आहे त्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये फाईल मॅनेजमेंट सिस्टीम नावाचं एक सॉफ्टवेअर आहे आणि त्यामुळे 1999 पासून ज्या दिवशी हे सॉफ्टवेअर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये स्थापित केले गेले त्या दिवसापासून दर महिन्याला किती फाईल्स येतात, किती त्याचा निपटारा होतो याची आकडेवारीही उपलब्ध आहे. कुणालाही माहितीच्या अधिकाराखाली ती मिळू शकेल किंवा मी ती कुणालाही देईन. फायलीच्या निपटाऱ्याच्या संख्येबद्दल काही कुणाला शंका मानायचं नाही. माझा निपटारा हा इतर कुठल्याही मागच्या राजवटीपेक्षा जास्त होता. आता ते कुठल्या प्रकारचे निर्णय होते तर निश्चितपणे मी सांगू इच्छितो की काही निर्णय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये येतात, काही नियमाला धरून जर निर्णय असले तर ते खालच्या पातळीवर होतात. नियममध्ये बदलावा लागत असेल किंवा नियमाचं इंटरप्रिटेशन करावं लागत असेल तर त्या गोष्टी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत येतात आणि तिथं मग निर्णय घेणं हे एखाद्या व्यक्तीच्या फायद्याकरता निर्णय घेता येतात किंवा राज्याच्या व्यापक हिताकरता घेता येतात. मी माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित अडखळलेले निर्णय सोडवण्याकरता जास्त प्रयत्न केला आणि ते प्रयत्न करताना का अडकले होते तर कित्येक वेळेला एकमत होत नाही, कित्येक वेळेला दोन वेगवेगळे मतप्रवाह असतात, त्या दोघांचं एकत्र बसवून त्यातून काहीतरी तडजोडीची भूमिका घ्यावी लागते. केंद्र सरकारचे काही प्रश्न असतात. मी अनेक उदाहरणं सांगू शकेन की जी आपण आश्वासन दिली होती पूर्ण करू शकलो नव्हतो, ती कामं पूर्ण करायचा मी प्रयत्न केला. मी उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईच्या गिरणी कामगारांना घर देण्याचं आपण आश्वासन दिलं, पूर्ण करू शकलो नाही, आम्ही ते पूर्ण केलं. त्याचबरोबर विदर्भातल्या झुडपी जंगलाचा प्रश्न हा जवळजवळ 60-70 वर्षापासून प्रलंबित होता. कुठलंही विकास काम करायचं झालं तर जंगलाचा कायदा, वन कायदा आड येत होता, तो प्रश्न आम्ही सोडवला. विदर्भाच्या काही भागामध्ये नजूलचे पट्टे दिले जात होते, नजूल जमिनीचा प्रश्न होता, तो प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता, तो आम्ही सोडवायचा प्रयत्न केला. कित्येक 50-60 वर्षापासून आपण काही पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातल्या जमिनी ह्या सामुदायिक शेती करण्याकरता घेतल्या होत्या. आपण त्या खंडकऱ्यांच्या जमिनी आपण परत केल्या. किती वर्ष तो प्रश्न प्रलंबित पडला होता.
आता अर्थात असे प्रश्न जर आपण सोडवले तर त्याच वर्गाला त्याचा फायदा होतो, त्याच वर्गाला त्याबद्दल समजतं. तर नजूल जमिनीचा प्रश्न घेतला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणाला काही कळणार नाही. खंडकरांच्या जमिनी परत केल्या म्हटलं तर विदर्भात कोणाला त्याचा संदर्भ येणार नाही. पण अनेक प्रश्न आपण जे होते ते अडकलेले प्रश्न सोडवले. एवढे सर्व निर्णय घेतलात तुम्ही जे म्हणतायत ते जनसामान्यांच्या हिताचे आणि व्यक्तिशः कोणाला फायदा होईल असे नाहीत. पण तरीही गेल्या काळामध्ये नारायण राणेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये म्हटलं की मुख्यमंत्र्यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये ही विधानसभा निवडणूक जिंकणं शक्य नाही, काँग्रेस ही निवडणूक जिंकू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला असं वाटतं की जे तुमचं नेतृत्व आहे, जी काम करण्याची पद्धत आहे, या परिस्थितीमध्ये काँग्रेस यशस्वी होऊ शकेल विधानसभा निवडणुकांमध्ये? मला वाटतं आम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. दिल्लीमध्ये आपण पाहिलं की जी लोकसभेची निवडणूक झाली, इतकं प्रचंड काम गेल्या 10 वर्षामध्ये UPA सरकारने केलं होतं. देशाच्या अर्थव्यवस्था विकास दरात जगात देशाच्या इतिहासामध्ये कधी नव्हता इतक्या वेगाने मी विकास केला. त्यातून भली मोठी कामं केली. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय असेल किंवा भारत निर्माणसारखा कार्यक्रम असेल किंवा अन्न सुरक्षा कायदा असेल, लोकांना जमिनी अधिग्रहण करताना केलेले कायदे असतील, माहितीच्या अधिकाराचा कायदा, शिक्षणाचा कायदा. पण हे सगळे कायदे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अनुदान जे दिलं गेलं ते कदाचित लोकांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही किंवा तो निर्णय जर आधी घेतला असता तर चांगलं झालं असतं, लोकांना कळलं असतं. परंतु लोकांनी त्या निर्णयांच्याकडे काही पाहिलं नाही. आम्हाला सुद्धा हीच काळजी आहे की आम्ही जे प्रचंड मोठे निर्णय घेतलेत, आरोग्याबद्दलचे निर्णय घेतलेत, शिक्षणाबद्दलचे निर्णय घेतलेले आहेत, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, विशेषतः दुष्काळाला आम्ही ज्या पद्धतीनं सामोरं गेलो ते प्रचंड मोठे निर्णय आहेत, लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. आम्ही कायमस्वरूपी उपाययोजना काय करतोय, कारण नेहमीच दुष्काळ हा आपल्या 5वीला पुजलेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. कारण दर वर्षाला कुठं ना कुठंतरी दुष्काळ पडतो, कुठं महापूर येतो, कुठं यावेळेला गारा पडल्या. तर त्याला कसं समर्थपणे तोंड द्यायचं आणि कायमस्वरूपी उपाययोजना काय करायची की पुन्हा जरी दुष्काळ पडला तरी टंचाई होणार नाही, अशा प्रकारचे निर्णय जे आम्ही घेतले ते लोकांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. तुम्ही जसं म्हणतायत की लोकांपर्यंत निर्णय पोहोचू शकले नाहीत, मुळात तुम्ही निर्णय घेतले म्हणतायत, एक पॉलिसी पॅरालिसिस असा शब्द जो आहे तो UPAच्याही मागे लागला आणि तुमच्या नेतृत्वाच्याही मागे, महाआघाडीतल्या मित्रपक्षांनीही त्या संदर्भात तुमच्यावर टीका केली. मग निर्णय घेतले गेले तर ते लोकांपर्यंत पोहोचले नाही, यातली ही अकार्यक्षमता जी आहे ती या आघाडी सरकारची तर आहेच, ते तर मान्य करावंच लागेल. मला वाटतं अकार्यक्षमता म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ मी दिल्लीचा फूड सिक्युरिटी कायद्याचा जर उल्लेख केला तर तो कायदा इतक्या उशिरा आला, तो कार्यान्वयन करण्यामध्ये वेळ लागला, तर क्वचितच सगळ्यांना 1, 2 आणि 3 रुपये दरानं धान्य मिळालं, एखादा महिना मिळालं, 2 महिने मिळालं. किंवा आपण जो LPG सिलेंडरला अनुदान देण्याचा एक वेगळा प्रयोग केला, त्यामुळे लोकांना त्रासच झाला. कारण बँकेमध्ये जाऊन पैसे घ्यायचे, पूर्वी पहिल्यांदा सबंध रक्कम द्यायची. ह्या सुधारणा केल्या, काही लोकांना आवडल्या, काही आवडल्या नाहीत. परंतु मला वाटतं की पॅरालिसिस ऑफ गव्हर्नन्स हा शब्द वापरला गेला. पहिल्यांदा तो शब्द केंद्र सरकारच्या विरुद्ध वापरला गेला. अर्थात हे कोणाला पटो अगर न पटो, पण वस्तुस्थिती अशी आहे की माहितीच्या अधिकाराचा कायदा आल्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तडकाफडकी निर्णय घेणं यामध्ये थोडासा ब्रेक लागला. त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेमध्ये आपण घेण्यापेक्षा वरच्या पातळीवर आपण निर्णय घेऊ द्या, आपण आपल्या अंगावर जबाबदारी घेऊ नये, अशी सुरुवातीला अशी प्रक्रिया प्रशासनाकडून आली. आणि त्यामुळे निश्चितच केंद्र सरकारविरुद्धही आरोप झाला की पॅरालिसिस ऑफ गव्हर्नन्स. शेवटी केंद्रात काय आणि राज्यात काय, एक आघाडी सरकार काम करते. आघाडी सरकारमध्ये निर्णय घेताना मित्रपक्षाला विश्वासात घेऊन, त्यांना एकत्र घेऊन, त्यांना मुद्दा पटवून देऊन, कॅबिनेटला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. कित्येक निर्णय हे UPA सरकारला घेता आले नाहीत. उदाहरणार्थ आजचाच आपण जर विमा कायद्याचा निर्णय जर पाहिला तर UPA सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षानं अगदी दांभिकपणे मी म्हणेन पण विरोध केला. आता त्या निर्णयाची व्यावहारिकता त्यांना पटली किंवा त्यांना माहिती असेल, पण ते राजकारण केलं आणि आज तोच कायदा पुन्हा परत आणायचा. सर, तुम्ही RTIचं म्हटलास, मुख्यतः RTI सारखा कायदा आला आणि त्यामुळे शिथिलता ही अधिकारी वर्गामध्ये पाहायला मिळाली. जशी केंद्रात तुम्ही म्हटलात तशी राज्यातही दिसते. कारण राज्यातलं जे अधिकाऱ्यांचा कॅडर आहे ते निर्णय घ्यायला मागत नाही आणि अंमलबजावणीही करत नाही. असं नाही, अंमलबजावणी वेगळी आहे, निर्णय वेगळा आहे. निर्णय घेताना सावधगिरीने निर्णय घेतला पाहिजे, कारण अनेक अधिकाऱ्यांच्या वर आदर्श प्रकरणामध्ये खटले भरले गेले. काही अधिकारी, फार ज्येष्ठ अधिकारी तुरुंगात गेले
आणि ही सगळी माहिती RTI कायद्यामुळे बाहेर आली. RTI कायदा नसता तर मला वाटत नाही की बरेचसे प्रकरणं बाहेर येऊ शकली असती. आज विरोधी पक्ष आमच्यावर हल्ला करतात. कित्येक वेळा त्यांना RTI मधून माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारावर या बरेचसे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन झालेले आहेत, कोर्टात खटले गेलेले आहेत. आणि त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता यायला उपयोग होणार आहे. पण हा जी ट्रान्झिशन फेज आहे, उद्या काय निघेल बाहेर, उद्या कसं होईल, मी सही केली तर काय होईल, ही भीती लोकांच्या मध्ये आहे. पण मला वाटतं की एक लॉंग टर्म बेनिफिट आता लोकांना कळायला लागले की नाही, आपण योग्य निर्णय घेतले तर त्यामध्ये काही वावगं नाही आहे. निर्णय घेताना कारणं दिली पाहिजेत किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय घ्यायला जर भाग पडला तर तो घेता कामा नये किंवा ते रेकॉर्ड केलं पाहिजे की मला अशा प्रकारचे तोंडी आदेश मिळालेले आहेत आणि तसं मग कोणी तोंडी आदेश द्यायला धजत नाही. आणि म्हणून अनेक उदाहरणं झाली असेल. एका पोलीस अधिकाऱ्यानं मुख्यमंत्री कार्यालयामधून एक फोन केला आणि त्या फोनची माहिती त्यांनी नोंद करून ठेवली की मला अमुक प्रकारचा फोन आला आणि कोर्टाने ती बाब इतकी गंभीर घेतली की त्याबद्दल माजी मुख्यमंत्र्यांना दंड देखील झाला. अशा अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं पॅरालिसिस ऑफ गव्हर्नन्स हे म्हणणं सोपं आहे, पण मला वाटतं एकंदरीत सारासार आपण जर विचार केला तर आमच्या सरकारने लोकहिताचे किती निर्णय घेतले हे महत्वाचं आहे. कशा प्रकारे घेतले. आता काही लोकांची स्टाईल असते तडकाफडकी निर्णय घ्यायची, तिथं अधिकाऱ्यांना कशाही प्रकारे टाकून बोलून तिथं एकदम ताबडतोब घेतलं पाहिजे, नाही तर मी असं करीन तसं करीन बोलणं. मला वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदे करायचा अधिकार हा विधिमंडळाचा आहे. विधिमंडळाला कशाही प्रकारचे कायदे करता येतील, कडक कायदे करता येतील, लोकप्रिय कायदे करता येतील किंवा ते करावेत तरी सारासार विचार करून. पण एकदा तो कायदा केला किंवा प्रशासनाने तो कायदा तंतोतंत पार पाडला पाहिजे. त्यामध्ये मग अशी अपेक्षा आपण जर केली की अधिकाऱ्यांनी जरा माणुसकीनं वागलं पाहिजे, नुसतं कायद्यावर बोट करून काम करता कामा नये, ते अधिकाऱ्याचं काम नाही, ते लोकप्रतिनिधींचं काम आहे, ते विधिमंडळाचं काम आहे की तुम्हाला जो कायदा करायचा असेल त्यामध्ये जर काही चुका झाल्या तर शिक्षा द्यायचं प्रावधान असेल तर द्यायचं, किती शिक्षा द्यायची किंवा द्यायची नाही हे सगळं तुम्ही कायद्यात लिहा. जसं तुम्ही म्हणताय मुख्यतः की कायदा करणं हे विधिमंडळाचं काम आहे. राजकीय नेतृत्व जे असतं ते अनेकदा जे पुस्तकी आहे त्याच्या बाहेर जाऊन जनसामान्यांच्या हिताचे निर्णय हे घ्यावे लागतात. अधिकारी वर्ग कधीही ते कायद्याच्या बाहेर जाऊन निर्णय घ्यायची तयारीत नसते. काही वेळेला ते निर्णय राजकीय नेतृत्वाने घ्यायचे असतात. तुम्ही राजकीय नेतृत्वात आहात आणि तुम्ही तडकाफडकी निर्णय घेतले नसतील, पण ज्या वेगानं निर्णय घेणं अपेक्षित होतं तेही घेतले नाहीत आणि म्हणून काँग्रेसची दयनीय परिस्थिती झाली, अशी टीका तुमच्यावर होत आहे. नाही, असं नाही आहे. मला वाटतं हा मूलभूत कायद्याचं राज्य ही संकल्पना आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आज जर कायदा एक असेल तरी पण वेगळा निर्णय घ्यायचं गरजेचं असेल आणि तो कायद्याच्या विरोधात असेल तर तो निर्णय घ्यायचा का नाही हा विचार करणं गरजेचं आहे. जर एखादा निर्णय घेणं आवश्यक असेल तर कायदा बदलला पाहिजे. कायदा बदलायचे सर्व अधिकार विधिमंडळामध्ये आहेत. जर वेळ नसेल तर अध्यादेश काढता येतो, पण आधी कायदा बदला. पण अशी अपेक्षा केली की एखाद्या अधिकाऱ्यानं एखाद्या परिस्थितीला पाहून कायदा सोडून कायद्याच्या बाहेरचा निर्णय घेतला कारण तो लोकप्रिय निर्णय आहे, लोकांना आवडेल किंवा लोकप्रतिनिधी आवडेल म्हणून तो निर्णय घेतला आणि कायदा बाजूला सारला, तर मला वाटतं ते कायद्याचं राज्याला ते अभिप्रेत नाही. जो काही कायदा करायचा असेल तो आपण कायदा केला पाहिजे, त्या चौकटीत बसूनच काम केलं पाहिजे. कायदा म्हणजे काही लोकांच्या विरुद्ध असतो किंवा म्हणजे काही लोकांना त्रास व्हावा म्हणून आपण करतो असं नव्हे. कायदा करणं, आज आपण पाहिलं असेल तर नरेगाचा कायदा झाला, फूड सिक्युरिटीचा कायदा केला. हा कायदा करून आपण लोकांना अधिकार दिले. कायद्यामध्ये इतकी ताकद आहे की लोकांचं भलं करण्याची ताकद आहे. ते कायद्याच्या चाकोरीच्या माध्यमातून लोकांचं भलं केलं पाहिजे म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. एखाद्या वेळेला एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या पालकमंत्र्यांनी एखादा लोकप्रिय म्हणून एखादा निर्णय घेतला आणि दुसऱ्यांनी जे कायद्याच्या चकोरीत बसून जे योग्य असेल ते केलं तर मग तिथल्या लोकांचा अन्याय होईल. आणि अशा प्रकारचा कायदा हा सर्वांच्या करता समानतेनं लागला पाहिजे. नियमांच्यावर आधारित राज्य चाललं पाहिजे. ही लोकशाहीला अभिप्रेत आहे. ही ते स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी म्हटलं जातं आणि